अमरावती विभागीय आयुक्तांकडून सरोवराची पाहणी केली गेलेली आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीची त्यांनी दखल घेतलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली आणि त्यानंतर विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी लोणार सरोवराची पाहणी केली। कमळजा मातांचे मंदिर आहे ते पाणी खाली गेलेलं आहे, तर त्या बाबतीत मीटिंग मध्ये डिस्कशन झालेलं आहे, पण तो काही टेक्निकल लोकांचे सल्ल्याशिवाय त्यामध्ये काय उपाययोजना केली पाहिजे तो ठरवता येत नाही। तर मी जिल्हाधिकारी आणि आम्ही आता हे टेक्निकल कमिटीसाठी गव्हर्नमेंटकडे आता आम्ही सादर करणार आहेत, तर तिचे नंतर पुढचं काम होईल। आणि तसेच एक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये या क्षेत्राचा कसा विकास होता येते तसा सुद्धा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवत आहोत। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार सरोवराला मी या ठिकाणी आहे आणि जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर ही संपूर्ण परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकतो। अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल मॅडम आहेत, सोबत जिल्हाधिकारी किरण पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीतच लोणार सरोवराची पाण्याची पातळी सातत्याने का वाढते प्रश्न जय महाराष्ट्राने उपस्थित केल्यानंतर तब्बल 20 ते 25 फूट पाणी पातळी का वाढली। उन्हाळ्यात दिवस आहे, उकाडा आहे आणि उकाडताना संपूर्ण परिसरातली जी काही तलाव आहेत, धरणं आहेत, 20 ते 25 फूट या ठिकाणी लोणार सरोवर एकीकडे पाणी वाढते, दुसरीकडे पाणी पातळीत घट होते। त्यामुळे निश्चितच काही या संपूर्ण प्रकरणामध्ये दुसरं काही वेगळं घडतंय का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी या ठिकाणी सूचना मांडली। त्यानंतर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे खळबळून जागी झाली आणि आज अमरावतीच्या विभागीय आयुक्त स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लोणार सरोवराची सध्या पाहणी करतात आणि निश्चितच आज या बैठकीमध्ये काही चांगलं निघेल। लोणार सरोवरासाठी काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी बाहेर पडतील। लोणारचा विकास असेल, पर्यटन असेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा मग धार्मिक दृष्टिकोनातून काही चांगली पावलं आज उचलली जातील अशी अपेक्षा जी आहे ही आपल्याला करता येईल। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।